नमस्कार सर्वांना, मी अमृता आपल्या अमृतावारे व्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आजच्या व्लॉगची सुरुवात झाली दुपारी आणि आमचं सकाळी सकाळी आलेले एक मिशोवरून पार्सल ओपन करायला मला काय वेळ भेटला नाही। पिलूने स्कूल मधून आल्या बघितलं आणि माझ्यापेक्षा जास्त काही ह्यालाच असते पार्सल ओपन करायची। कधी एकदाच उघडू आणि कधी बघू, मम्मा मीच करणार, मलाच करायचे, मला बघू दे आधी काय आणले ते, असं असते। तर आज मी खोलू नाही, मम्मा खोलते आणि तुला लागून निघून जाईल। तर मिशोवरून मी आज एक खूप युजफुल अशी वस्तू ऑर्डर केलेली आहे, म्हणजे संक्रांतीला वाणाला देण्यासाठी काहीतरी मी मागवलेले आहे, म्हणजे करंट मागवलेले। तर बघूया आपण कसे आहेत काय आहेत ते तुम्हाला सांगते आणि ह्याची सुद्धा लिंक मी देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। थांब बेटा, की तुम्हाला पण जर आवडले तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता वाणासाठी, आणि खूप रिझनेबल रेट मध्ये कमीत कमी पैशात मी मागवायचा प्रयत्न केला, कारण आपल्याला वाणाला एक जणाला द्यावं नाही लागत, खूप साऱ्या बायकांना द्यावं लागतं। म्हणून मग म्हटलं आधी एक पॅक मागून बघूया कशी आहे क्वालिटी, आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम ऑर्डर करूया, किंवा कमी जास्तीला मग इथून मार्केटमधून पण दुसरा मी घेऊ शकते, कारण आता संक्रांत बघता बघता तोंडावर आलेली आहे। तर आता बघूया आपण काय ह्याच्यासाठी तुला म्हणत असते की तू नको खोलू, मी खोलते। तर मला हे ना पार्सल उद्याच ओपन करून दाखवायचं होतं, कारण मला आज अजिबात वेळ नाही, दुसरीच कामं चालू आहेत। पण माझ्या शिवला काही दम निघाना गेला की त्याला बघायचंच होतं, म्हणून म्हटलं मग चला अगोदर हे करून घ्यावं, नंतर दुसरी कामं करून घ्यावीत। आणि मला पण थोडंसं आहे एक्साइटमेंट, पण कामं पण भरपूर राहतात, तर सगळंच बघावं लागतं असं होतं। अरे वा, खूप छान आहे क्वालिटी, तर एकदम मस्त, बघून तर भारी वाटलेले एकदम। हे बघा, आधी माझ्या पिल्लूला दाखवते काढून, त्याचं काही शांत होणार नाही तो बघितल्याशिवाय। घे एक तू बघ शांततेने बसून। तर असे हे करंड आहेत आणि छान आहेत, हळदी कुंकू, म्हणजे आता या करंड आहेत ना, याच्यामध्ये हळदी आणि कुंकू भरून देणार आहे मी। असं पण संक्रांतीला हळदी कुंकू, बांगड्या किंवा सुहागण बाईचं लेणं लुटलेलं फार चांगलं असतं। तर तुम्हाला दाखवते, अगदी दिसेल तशीच क्वालिटी आलेली आहे, जसं त्याच्यामध्ये दाखवत होतं तशीच क्वालिटी आहे, बघू शकता, मस्त एकदम। काहीतरी 200च्या आसपास आहे हे, 220 की 260 असं काहीतरी आहे, पण मी याची किंमत हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करून टाकेल तुम्हाला। थांब रे बेटा, थांब रे तू। तर बघा, करंट खूप छान आहेत, असे करंट आहेत मस्तपैकी मीनार आहे याच्यावरती, आणि खूपच छान आहेत, खूप सुंदर आहे, आवडतील बायकांना आणि वापर होईल असे आहेत मेन तर काल मी हा व्लॉग कंटिन्यू केला नाही, म्हणजे काल तुम्हाला जे करंट ओपन करून दाखवले त्याच्यानंतर हा व्लॉग मी आता आज कंटिन्यू करते, म्हणजे दुसऱ्या दिवशी, कारण काल दुसरीच कामं आली होती, माझं त्या तांदळाला तेल लावायचं ते सगळं तेच करून घेतलं आणि हे मध्येच राहून गेलं, तर म्हटलं काही फरक पडत नाही चला। मग त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण भेटली आणि मग आमच्यात बोलणं झालं, मी तिला हे करंट दाखवले की बघ मी ऑनलाईन हे मागवले, वाणासाठी लुटायला बायकांना द्यायला हे करंट मागवले आणि मला खूप आवडले, खूप चांगले करंट, म्हणजे एकदम खुशी खुशी मी दाखवलं। आता बघा, हे करंट म्हणजे आहेत वस्तू वापरण्यासारखी आहे, आणि मेन म्हणजे ह्याच वस्तूचं मान असतं, करंट, हळदी कुंकू लुटणं हे सगळ्यात चांगलं असतं मकर संक्रांतीला। या दृष्टीने मी खूप खुश होती की नाही बाबा, खरंच खूप छान भेटलं मला, एकदम रिझनेबल रेटमध्ये परवडेबल असं भेटलं, आणि सगळ्याच बायकांना परवडेल म्हणून मी व्लॉग मध्ये पण सांगितलं की नाही तुम्ही पण घ्या, तुम्हाला पण परवडेबल आहे। जसं की मला छान वस्तू भेटली तर प्रत्येकाला वाटतं ना असं, पण मला ही गोष्ट माहितच नाही। आता बघा, गेले 13 वर्ष झालं, 13 वर्ष होऊन गेलं, मी अंकलेश्वरमध्ये राहते गुजरातमध्ये, माझी एकही मकर संक्रांत त्याच्यानंतर गावाला झालेली नाही, म्हणजे की महाराष्ट्रात झाली नाही। आणि त्याच्या अगोदर पण माझं लग्नाच्या अगोदर काय मकर संक्रांतीमध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नसतो, आपलंच अभ्यास कॉलेज हे ते, म्हणजे मकर संक्रांत मी गावाला बघितलेलीच नाही। माझी मकर संक्रांत जी लग्नानंतर चालू झाली ती इकडेच झाली अंकलेश्वरमध्ये। आणि आपल्याकडं कसं होतं ना, बाजार भरतो, तर आता बघा महालक्ष्मी येतात तेव्हा अख्ख्या शहरात गावात सगळीकडे बाजार भरलेले असतात, सगळं काही भेटून जातं। गणपती येतं, गणपतीचं इकडे पण भेटतं अंकलेश्वरमध्ये, पण महालक्ष्मीचं इकडे काहीच मला भेटत नाही, इकडे कोणाला माहिती सुद्धा नसतं। तसंच आता प्रत्येक सण येतात तेव्हा सणावारानुसार बाजार भरलेले असतात, सगळं इझिली भेटून जातं बायकांना। तसं इकडं माझं नाही ना, तिकडं तसं हळकुंड, खारी, खोबरं ते सगळं विड्याचं सुद्धा सामान बाजारात भेटून जातं। मला आता विड्याचं सामान घ्यायला सुद्धा 10 ठिकाणी फिरावं लागतं, खण घ्यायला सुद्धा फिरावं लागतं, मटक्यावाल्याची फिरून फिरून शोधून शोधून छोटी छोटी बोळकी घेऊन यावी लागतात। इकडं कुठले सण करणं म्हणजे फार अवघड आहे, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला। आणि मग ही वाणासाठी वस्तू पण महाराष्ट्रात कसं आपल्याकडं सगळे बाजार भरलेले असतात, तिथं भेटून जातात खूप साऱ्या वस्तू।
इझिली भेटतात एकदम. तसं इथं नाही ना, इथं तर मला शोधून शोधूनच आणावं लागतं ना. त्याच्यासाठी मी यावर्षी मिशोवरती सर्च केलं आणि तिथून हे करंड मला मागवले. तर मी महाराष्ट्रात कधी हे संक्रांतीचे बाजार बघितलेच नाही, त्याच्यामुळे मला माहित नाही. तर ती मला काय बोलली की म्हणे एवढं खुश होण्यासारखं काय त्यात, हे तर आपल्या बाजारात कितीतरी असे करंड भेटतात म्हणे, ढिगारा लागलेला असतो म्हणे. ही काही एवढी अशी वस्तू नाहीये की खूपच जास्त वेगळी किंवा हे असं काही नाहीये यातमध्ये, नॉर्मल गोष्ट आहे ही. हा करंड मागवले ठीक आहे, चांगले आहेत करंड, मी नाही म्हणत असं नाही, पण की त्यात काय विशेष नाही. ती अशी बोलली. हा विशेष नाहीये, खरी गोष्ट आहे. माणसाने पण आपण स्वतःसाठी 10 रुपयाची काही वस्तू मागवते किंवा घरात काही अगदी 50-100 रुपयाचं काही नवीन आणतो, तर त्याचं आपल्याला एक खुशी असते की नाही मी ही वस्तू आणली आणि माझ्याकडे आहे, म्हणजे आपलं आपलं तरी मन खुश होतं ना. तर मग तसंच आहे मला, म्हणजे माझं तसं झालं या करंटच्या बाबतीत की मला हे खूप जास्त आवडले. आणि मी हे असं संक्रांतीचे बाजार वगैरे बघितलेले नव्हते, गावाला मी कधी काही गेलेलं नाही, बघितलेलं नाही, त्याच्यामुळे मला ह्यात काहीच तेवढं म्हणजे माहिती नाही की आपल्याकडं खरंच बाजारात काय काय भेटतं आणि काय काय नाही, हे काहीही माहिती नाही. म्हणून मग मी शोवरती मला दिसले, आवडले. खूप महाग महाग पण होते तिथं, पण माझ्या बजेटमध्ये बसणारे नव्हते म्हणून मी ते नाही घेतले. हे माझ्या बजेटमध्ये बसणारे आणि सुंदर असे मला आवडले. तर मला थोडी ना माहिती की तिकडे हे आपल्या गावाकडे बाजारात पण भेटतात आणि ढिगारे लागलेले असतात. असो, ढिगारे लागलेले असो किंवा बाजारात भेटणारे असो, माझ्यासाठी म्हणजे स्पेशलच आहे. मला आवडले खूप आणि त्याच्यासाठी म्हटलं चला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करू की नाही. असं नाही, म्हणजे प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. माझी सिच्युएशन सुद्धा वेगळी आहे. मी इकडे राहते, मला तिकडचं एवढं काही माहिती नाही. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट खरं खरं सांगते, मी मग आपल्या तिकडं काय चाललंय हे मला माहिती नसतं. मी 6 महिन्यातून एकदा जाते गावाला, ते पण जाण्या येण्यामध्ये आणि ह्याला त्याला भेटण्यामध्येच टाइम जातो. शॉपिंगला वगैरे गावाकडे जाणं येणं माझं होत नाही, त्याच्यामुळे मला काही गोष्टींची नवाई वाटते. पण मला त्या गोष्टी पण एवढ्या इझिली सगळीकडेच भेटतात किंवा तिकडे भेटतात असं, म्हणजे जे इथं भेटत नाही, जे तिकडं भेटतं, जे इथं भेटत नाही ते मला भेटून जातं, तेव्हा मला थोडीशी नवाई वाटते. याच्यामध्ये वेगळी काही गोष्ट नाही. तर असं आहे. तर तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे मी आणलेले लुटायला करण खरं खरंच सांगा, चांगले आहेत का, व्यवस्थित आहे का, असं असतं का आणि ठीक आहे का सांगा, कारण मला तेवढं माहिती नाही. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढं शेअर करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.